समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लक्ष्य करून दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा वाशिम पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 5 आरोपींना अटक केली। स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दरोड्यात वापरलेली होंडा वर्ना कार, 2 नकली पिस्तूल, लोखंडी रॉड, 5 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कारंजा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 जुलै रोजी बिहार येथील बँक व्यवस्थापक प्रशांत रंजन हे समृद्धी महामार्गावरील विश्रांतीस्थळी थांबले असताना आरोपींनी तलवार आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटले होते। या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला। मुख्य आरोपी हर्षद उर्फ भैया साबळे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून इतर आरोपींना अटक करण्यात आली। या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील दरोड्याचा काही दिवसातच छडा लावण्यात वाशिम पोलिसांना यश आले। मंगळूरपीर तालुक्यातील तरहाळा इथं कथित अवैध दारू विक्री विरोधात ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर नागपूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन केले। वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। गावातील अवैध दारू विक्रीमुळे व्यसनाधीनता वाढून कुटुंबांमध्ये वाद, आर्थिक नुकसान आणि सामाजिक समस्या निर्माण होत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। आता प्रशासनाकडून संबंधितांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धुळे-जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम वेगानं सुरू असतानाच वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झालाय। धुळे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं या मार्गावरील 98 झाडं तोडण्यास परवानगी दिली आहे। त्यापैकी सुमारे 40 ते 45 झाडांची तोड आतापर्यंत करण्यात आली। उर्वरित झाडं हटवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। महापालिकेच्या माहितीनुसार वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आणि ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणांवरील अडथळा ठरणारी झाडं हटवण्यात येत आहेत। मात्र अनेक झाडं 60 ते 70 वर्ष जुनी असून ती शहराच्या पर्यावरणाचा महत्त्वाचा वारसा असल्याचं त्यांची तोड योग्य नसल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलाय। रस्ता विकासासोबतच पर्यावरण संवर्धनालाही समान प्राधान्य द्यावं, तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या बदल्यात प्रभावी वृक्ष लागवड आणि संवर्धनाची हमी द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। त्यामुळे महामार्गावरील वृक्षतोडीच्या निर्णयावरून प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी यांच्यात मतभेद निर्माण झालेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागच्या महिन्यात एक निर्णय घेतला। महाराष्ट्रामध्ये 18 कोटी वृक्ष लागवडीचा त्यांचा संकल्प आहे। पण मुळात मुद्दा हा आहे की धुळे शहर आणि धुळे महानगरपालिका ही महानगरपालिका त्यांच्या आव्हानाला किती प्रतिसाद देते। मुळात धुळे महानगरपालिकेने एका रस्त्याच्या कामामध्ये 120 झाडं तोडण्याची जी परवानगी दिली आहे ही परवानगी अनधिकृतरित्या आहे। सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ठेकेदारांनी 50 वृक्ष तोडीची परवानगी मागितली। त्यावेळी वृक्षप्रेमी म्हणून आम्ही ज्यावेळेस हरकत घेतली, सुनावणी झाली, पण सुनावणीचं उत्तर आजही आम्हा वृक्षप्रेमींना मिळालेले नाही। आयुक्त यांनी, धुळे मनपा आयुक्त यांनी स्वतः वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष म्हणून 120 झाडं तोडण्याची परवानगी कुठल्या नियमाखाली दिली हे आम्हाला समजावे आणि तात्काळ ती वृक्षतोड थांबली नाही तर वृक्षप्रेमी रस्त्यावरती उतरून जनआंदोलन नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्याच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झालेत। ठाकरे गटाचे नेते केशव पोरजे यांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका करत सत्तेत असूनही आंदोलन करण्याची भूमिका ही केवळ स्टंटबाजी असल्याचा आरोप केलाय। शिंदे सेना सत्तेत असेल तर त्यांनी आंदोलन करण्याऐवजी जबाबदारी स्वीकारावी किंवा सत्ता सोडून रस्त्यावर उतरावं असा टोला त्यांनी लगावलाय। महापालिकेत शिंदे सेनेचा उपमहापौर असताना पीडित कुटुंबाच्या मदतीसाठी ते पुढे का आले नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना महापालिकेत आणून आंदोलन करणं हे दुर्दैवी असल्याचा त्याचा निषेध करतोय असंही केशव पोरजे यांनी म्हटलंय। की तुम्ही सत्तेत आहात तरी आंदोलन करताय, मग तुम्हाला जर जनतेसाठी भांडायचं असेल तर सत्तेतून बाहेर या ना। इथं कसं चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं, एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं, ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहे। आणि ते सांगतात की आमची शिवसेना, मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे। मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्या सोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या। तुम्हाला सांगतो खरोखर महापौर असेल
आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ऍक्सिडेंट झाला, तिथे कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काल दुर्दैवाने 4थी घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला. मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभाचं 7 तारीख डिक्लेअर केली आणि मागच्या या महासभेला महापौरांनी सांगितलं होतं की लवकरच मी विशेष महासभा घेते. मग विशेष महासभा डिक्लेअर करायला